काल तुझी आई माझ्या घरी का आली होती? अरे हो, आई का घरी आली होती? मला काहीच माहित नाही, म्हणजे काय क्लूच लागत नाहीये मला. मग तुला माहित नाहीये, मग आईने त्या बांगड्या कोणासाठी आणल्या होत्या? त्या माझ्या मापाच्या पण नव्हत्या. बघू ना तुला बसताय का? दीपूसाठी तर नव्हत्या ना आणलेल्या, कारण त्या तिच्या मापाच्या होत्या. चला चला, गोडे गोडे एकदम भारी माल आहे, ताजा माल आहे. बोला ताई, काय देऊ तुम्हाला? बरं झालं आपण फळवाल्याकडे आलो, मला जाम भूक लागली आहे. तुझ्यासाठी चाललोय आपण सत्य. चंदू तुम्हीच का? हो, काय पाहिजे बोला. सफरचंद घ्या, आंबे घ्या, कलिंगड, एकदम फ्रेश माल. असा माल फुल मार्केट मध्ये मिळणार नाही, एकदम फ्रेश. SP बँकेतून आलोय लोनच्या रिकव्हरीसाठी. ए, कोणाला विचारून हात लावला? हा, बापाचा माल आहे का? ए, जरा तोंड सांभाळू ना, आता आवाज कायमचा बंद कर. इंद्राजी, इथे मारामारी नको प्लीज. हे बघा, तुमचे 38,000 बाकी आहेत, तुम्ही ते द्या, आम्ही जातो. हे बघा, आता धंद्याचा टाइम आहे, पैसे मिळणार नाही. हो भाभी, काय पाहिजे बोला लवकर पटपट. अहो एकदम फ्रेश माल आहे, घेऊन जातो मी एकदम. ए हिरो, आता निघ ना, कशाला धंद्याची खोटी करतोय? कसे हप्ते न भरता जो विनाकारण आवाज चढवून बोलतो ना, त्याचा आवाज इंद्रा कायमचा बंद करतो. इंद्राजी प्लीज मारामारी नको प्लीज. मार्केट एरिया, आई बाबा येऊ शकतात प्लीज. काय रे? इंद्रा, याने तर सॉलिड जोल मारला यार. अरे म्हणजे कलिंगड पिकवायला तू इंजेक्शन वापरतो, केळी पिकवायला पावडर, हे भाज्या फ्रेश ठेवायला केमिकल्स वापरतोयस. म्हणजे शेतकऱ्याने मेहनत करायची, फळं भाज्या पिकवायच्या, आणि तू त्याच्यात विष घालून लोकांना खायला घालणार. याचं विष आता उतरवायलाच हवं. हे, तुम्ही मला माझं काही वाकडं करू शकत नाही. हे बघा, या पूर्ण मार्केट मध्ये आपली चालती दबदबा आहे. सगळे दुकानदार आपली दोस्त कंपनी आहे. हो. इंद्राजी मारामारी नको प्लीज. चल इंद्राजी काय करताय? ऐका प्लीज, मारामारी. घे. इंद्राजी काय करताय? खरं तर याचा हिशोब मीच लावला असता मॅडम, ते मारामारी नको तुम्ही म्हणताय म्हणून. पण एकदा इंद्राने ठरवलं की इंद्रा हिशोब करणार म्हणजे करणारच. काय रे, तुझं कोणी वाकडं नाही करू शकणार असं म्हणालास ना तू? आता बघ, वाकडं करायला तू शिल्लक तरी राहतोस का ते? ऐका ऐका ऐका, माझं म्हणणं ऐका. ह्या माणसाचा हिशोब करू पक्का. हा बघा, हा चंदू आपल्याला फळं भाज्या विकतो, नाही फ्रेश फळं भाज्या विकतो. आता फ्रेश फळं भाज्या कोणाला नाहीत आवडत खायला, पण या फ्रेश फळं भाज्या हा फ्रेश कशा करतो माहितीये? दे, हे कलिंगड फ्रेश करायला हा हे इंजेक्शन मारतो कलिंगडांना. हे फळं भाज्या, हे केळी, हे फ्रेश ठेवण्यासाठी त्याच्यावर पावडर केमिकल्स वापरतो. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी माणसं मेहनत करून पैसे कमवतात, आणि हा फ्रेश फळभाज्यांच्या नावाखाली आपल्याला विष विकतो, विष खायला घालतो. मग आता तुम्हीच सांगा, या अशा समाजद्रोहीचं काय करायला पाहिजे आपण?
ज्यूस करा मेल्याचा. चपलेने थोबाड फोडलं पाहिजे याचं. मारा याला, सोडू नका. इथेच थांबवा. हा, इथेच थांबवा. इथेच. इथे इथे काही काम आहे का तुम्हाला? नाही, काम नाही, पण मी इथून जाईन घरी. तुम्ही जा. पण इथे असं अचानक काय झालं? इंद्राजी, तुम्ही घराखाली सोडायला आलात आणि कोणी आपल्याला पाहिलं ना तर परत प्रॉब्लेम होईल. आणि आधीच काही कमी प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्या आयुष्यात. ठीक आहे मॅडम, पण घरी गेल्यावर मला सांगा देशपांडे सर कसे आहेत ते. सकाळी कसं बसं खाल्लं त्यांनी थोडं. आता बघते काय परिस्थिती आहे. आणि ते बोलतायत तुमच्याशी आता नीट? तुटक तुटक बोलतायत. इंद्राजी, मला सगळ्यात जास्त भीती वाटते ना ती बाबांच्या अबोल्याची. ते जेव्हा कोणाशी बोलत नाहीत ना तेव्हा ते स्वतःला शिक्षा करून घेत असतात. बघितलं ना, काल काहीच खाल्लं नाही त्यांनी, औषधं सुद्धा घेतली नाही. अशाने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. आणि माझी फक्त इतकीच इच्छा आहे की त्यांना आता आणखी त्रास होऊ नये. मॅडम, ते होतील शांत, डोंट वरी. तुम्ही फक्त त्यांना औषधं वेळेवर घ्यायला सांगा. येते मी. आणि आजसाठी थँक्यू. मी देशपांडे सरांना संस्कार वर्गात मिळालेली ट्रॉफी दाखवून आलो. अरे कशाला ते आता शिक्षक म्हणायच्या लायकीचे नाही राहिलेत. शिक्षक शिक्षक म्हणून यांना आपण आदर द्यायचा आणि ह्यांच्याच घरी संस्कार नाहीत. चल. काय रे गाण्या, तुझे मांजर घरातून पळून गेले होते ना रे? आली का परत? आली रे, पण एक लोचा झाला ना. काय रे? ती प्रेग्नेंट होऊन आली ना. अहो गदारोळ कसला, मोठमोठ्याने भांडणांचे आवाज ऐकू येत होते, रडण्याचे आवाज येत होते. आपल्या सोसायटीतून इतका मोठा आवाज यापूर्वी कधीच नव्हता आला. अहो देशपांडे, शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. आज जा रे अजय, नाहीतर फोनवर बोलण्यावर तुला ऐकावं लागेल. स्वतःच्या घरात किती अंधार आहे ते बघा म्हणा आधी. दोन्हीला अक्कल शिकवत असतात. अजय, आज काय बोलले नाहीत का तुला देशपांडे सर? अहो ते कसले बोलतायत, आज बघत पण नाहीयेत. अहो त्यांच्या मुलीचा पूर्ण बवाल झाला एरियात.
शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय तुम्ही. शिक्षक म्हणून यांना आपण आदर द्यायचा आणि ह्यांच्याच घरी संस्कार नाही. स्वतःच्या घरात किती अंधार आहे ते बघा म्हणा. दोन्हीला अक्कल शिकवत असतात. बाबा अजून कसे आले नाहीत ग? फोन करून बघते. हे काय? कसलं वळ आहे काय? अगं नाही, ते मला स्किन इन्फेक्शन झालं होतं. स्किन इन्फेक्शन? बघू. असं वाटतंय काहीतरी लागले. तुला त्रास होतोय का? दुखतोय का? नाही दीपू, इन्फेक्शनच आहे. काय झालं बाबा? बरं वाटत नाही का? पाणी घ्या ना प्लीज. बाबा तुम्हाला काही होत आहे का? काय होत आहे? काय त्रास होतोय नेमका? डोकं चेपून देऊ का? तुमच्यासाठी ना मी दुधीची खास भाजी केली आहे, तेवढी खाऊन घेता का? हातपाय धुवा आणि छान गरम गरम दुधीची भाजी खाऊन घ्या, चालेल? हे बघा, मला कळतंय ताईच्या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला त्रास होतोय, पण सगळं ठीक होईल. मी आहे ना तुमच्या सोबत. इतक्या वर्षाच्या संसारात अनेक संकट आली, पण आपण पार केली ना दोघांनी मिळून. हेही संकट दूर होईल. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही शांत राहा. तुम्ही हातपाय धुवा, जेवून गोळ्या घ्या आणि शांतपणे झोपा. ऐका ना, लोकांना मोठी शिस्त शिकवता, स्वतःच्या मुलीला काही शिकवता नाही आलं का तुम्हाला? तोंड काळा केला पोरीनी. देशपांडे, तुम्ही तुमचे कुटुंब आमच्यापासून लांब राहा, नाहीतर आमच्या मुलांवर तुमच्या मुलीसारखे वाईट संस्कार होतील. काय हो काका, मोठी शिस्त करत असता. आता काय झालं बोला? अभिनंदन आजोबा. आजोबा झालात तुम्ही. देशपांडे सर, तुमच्या मुलीने नाक कापलंय तुमचं. बोला आता. काका बसलाय. तत्वाच्या गोष्टी शिकवतात. बोला आता. बोला. दीदी पाणी आण. रक्त. दीदी पाणी आण. दीपू, पाणी आण लवकर. उठा ना, डोळे उघडा. उठा ना, बोला ना काहीतरी. दीपू, बाबा डोळे उघडा ना. हॅलो इंग्रजी, कुठे आहात तुम्ही? बाबा कोलॅप्स झाला, त्यांच्या डोक्यालाही मार लागले, रक्त. तुम्ही कुठे आहात? प्लीज लवकर या घरी. प्लीज लवकर या.
मी गाडीने ॲम्ब्युलन्स बोलवले येतील. चल चल लवकर चल. जर ना काही झालं ना तर मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही, लक्षात ठेव सानू.